Hello everyone. Next topic is condition for obtaining well-defined and steady interference pattern. Okay. In last lecture, we have studied about the Young's double slit experiment. What is that Young's double slit experiment? It is a mathematical proof for that कन्स्ट्रक्टिव्ह और डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला कधी मिळणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी मिळणार आहे, मग त्याच्या कंडिशन काय, पाथ डिफरन्स किती असला पाहिजे, याच्यावरून आपण वाय एन कॅल्क्युलेट केला होता. बरोबर. दिस इज फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. वाय एन म्हणजे काय, इट इज द डिस्टन्स ऑफ दॅट फ्रिंज फ्रॉम द ओरिजिन पासून डिस्टन्स. इथं स्क्रीन आहे, या स्क्रीनवर हा ओरिजिनला ओ डॅश, आणि इथून पासून जिथं आपल्याला डार्क फ्रिंज मिळणार आहे, ब्राईट फ्रिंज मिळणार आहे, डार्क फ्रिंज मिळणार आहे, त्याचा डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, वाय एन. तो आपण तिथं कॅल्क्युलेट केला होता इन लास्ट लेक्चर. ओके. नेक्स्ट टॉपिक इज द कंडिशन फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाइंड अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. आता इथं आपल्याला काय बघायचं आहे, तर इंटरफरन्स पॅटर्न स्टेडी आणि वेल डिफाईंड असला पाहिजे. बरोबर. मग तो कसा मिळवायचा आहे, तर त्याच्यासाठी ह्या 6 कंडिशन्स आहेत. दिस इज फॉर 3 मार्क्स. म्हणजे हा तुम्हाला जो काही स्टेट बोर्डचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये 3 मार्क्सला हा क्वेश्चन येऊ शकतो. तिथं तुम्हाला ह्या 6च्या 6 कंडिशन लिहायची गरज असणार आहे. ओके. सी इन दिस फर्स्ट इज द 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहिरंट. पहिली काय आहे, तर 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहिरंट. बरोबर. कोहिरंट म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. कोहिरंट सोर्स म्हणजे काय, तर असा सोर्स त्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड वेवलेंथ सेम असलं पाहिजे, किंवा सोर्स विच हॅविंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स और सेम फेजमध्ये असणारे जे 2 सोर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, कोहिरंट सोर्स. आणि इफ 2 sources are coherent, then and then only we get the sustained interference pattern, or that is called as the well defined or steady interference pattern. मग हे तुम्हाला म्हणजे कोहिरंट असेल तरच का भेटणार आहे, तर बघा, इफ फेज चेंजेस विथ टाइम चेंज झाला, तर जी काही वेव्ह असणार आहे त्या वेव्हचा फेज चेंज झाला. फेज चेंज झाला तर काय होणार आहे, त्याचा जो मॅक्झिमा मिनिमा म्हणजेच काय आपण म्हणतो, दॅट इज द डार्क ब्राईट फ्रिंजेस ज्या आहेत त्या काय होणार, ओव्हरलॅप होणार किंवा त्या चेंज होणार. आणि चेंज झाल्यामुळे काय होत आहे, मे बी डार्क फ्रिंज गेट ओव्हरलॅप विथ ब्राईट फ्रिंज अँड देन देर इज नॉट अ प्रॉपर इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार नाही आहे. बरोबर. दॅरफॉर these 2 sources must be coherent. कसे असले पाहिजे, कोहिरंट असले पाहिजे. कोहिरंट असतील तर काय मिळणार आपल्याला, फेज चेंज होणार नाही विथ टाइम. फेज चेंज होणार नाही म्हणजेच काय, मॅक्झिमा मिनिमा डज नॉट चेंजेस अँड हेन्स वी गेट स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. दिस इज द फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय बघा, द 2 sources of light must be monochromatic. 2 जे लाईटचे सोर्स आहेत ते कसे असले पाहिजे, मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. आता मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, मोनो मीन्स सिंगल, दिस मोनो मीन्स सिंगल अँड क्रोमॅटिक मीन्स कलर. ओके. म्हणजेच काय, जो सोर्स असणार आहे, 2 सोर्सेस असणार आहेत, ते सोर्सेस कसे असले पाहिजे, सेम कलरमध्ये किंवा सिंगल कलरमध्ये असले पाहिजे. बरोबर. इफ दॅट 2 sources is having single color means it has a wavelength fix. Therefore मग फिक्स जर वेवलेंथ असेल तर डार्क ब्राईट फ्रिंजेस ज्या आपल्याला मिळणार आहेत त्या सुद्धा परफेक्टली मिळणार आहेत. इफ वेवलेंथ चेंजेस मीन्स फेज चेंजेस मीन्स देर इज ए ओव्हरलॅपिंग ऑफ ब्राईट डार्क फ्रिंजेस टेक्स प्लेस, आणि ओव्हरलॅप झाल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. म्हणून 2 सोर्स जे आहेत ते कसे असले पाहिजे, इट शुड बी monochromatic. Okay, which is having single color or single wavelength, which is called monochromatic source. Understand? Next is the 2 interfering waves must have the same amplitude. Next काय आहे, that 2 interfering waves must have same amplitude. म्हणजे ही एक वेव्ह आहे आणि दुसरी अजून एक वेव्ह आहे. ह्या 2 वेव्हचा ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय,
तर इट इज मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम दी मीन पोझिशन पासूनचा मॅक्झिमम डिस्टन्स जे आहे त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. मग या दोन्ही वेव्हचा, ज्या दोन वेव्ह इंटरफर होणार आहेत त्या दोन्ही वेव्हचा हा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो कसा असला पाहिजे, सेम ॲम्प्लिट्यूड. इफ ॲम्प्लिट्यूड सेम मीन्स इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंज इज 0. डार्क फ्रिंज आपल्याला कधी मिळणार आहे, when crust of one wave and trough of another wave, crust of one wave and trough of another wave get coincide, then what happens, आता हे amplitude same आहे, हे amplitude same आहे, फक्त crust मध्ये आला पॉझिटिव्ह पार्ट आणि ट्रफ मध्ये आला निगेटिव्ह पार्ट. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर आपण कोइन्साइड केलं किंवा इंटरफर केलं तर त्याची इंटेन्सिटी काय होणार आहे, इट मस्ट बी इक्वल टू 0. बरोबर. आणि जी डार्क फ्रिंज ब्राईट फ्रिंज जी मिळणार आहे ती ब्राईट फ्रिंज कधी मिळते, वेन क्रस्ट ऑफ वन वेव अँड क्रस्ट ऑफ अदर वेव किंवा ट्रफ ऑफ वन वेव अँड ट्रफ ऑफ अदर वेव गेट इंटरफर. म्हणजेच काय, याची जर ॲम्प्लिट्यूड A1 असेल तर याचं सुद्धा ॲम्प्लिट्यूड A1 असणार आहे आणि मग दोन्हींचं मिळून ॲम्प्लिट्यूड काय येणार, 2 टाइम्स A1 म्हणजे ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस और इट इज दॅट इंटरफरिंग वेव इंटरफर विथ मॅक्झिमम इंटेन्सिटी. बरोबर. म्हणजे ॲम्प्लिट्यूड कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे आणि ॲम्प्लिट्यूड जर सेम असेल तरी सुद्धा आपल्याला वेल डिफाइंड अँड स्टडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज द 2 स्लिट्स शुड बी नॅरो. आता नॅरो म्हणजे काय बघा, ज्याचं ॲपर्चर कमी असतं त्याला आपण नॅरो म्हणतो आणि ब्रॉड म्हणजे काय, ॲपर्चर जास्त असेल तर ब्रॉड म्हणणार आहे. बरोबर. आता आपण दोन जे काही स्लिट्स घेतलेले आहेत त्या स्लिट्स कशा घेतो, हा इथे एक कॅप टाकतो आपण, इथे एक कॅप टाकतो. दिस इज फर्स्ट स्लिट आणि हा सेकंड स्लिट आहे. बरोबर. मग ही जी फर्स्ट स्लिट आहे आणि सेकंड स्लिट आहे ह्या स्लिट कशा असल्या पाहिजेत, नॅरो. स्लिट्स मस्ट बी नॅरो. तर नॅरो म्हणजे काय, तर बघा हा स्लिट आहे, हे स्लिट आहे. नॅरो म्हणजे काय, ज्याचा ॲपर्चर कमी असणार. ॲपर्चर म्हणजे बघा इथं हा जो काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲपर्चर म्हणणार आहे. ॲपर्चर स्मॉल असेल तर त्याला आपण नॅरो म्हणतो आणि तेच जर ॲपर्चर जास्त असेल तर त्याला काय म्हणणार आहे, ब्रॉड म्हणणार आहे. बरोबर. मग ॲपर्चर जर कमी असेल तर काय होणार, इथून पास होणारी जी काही वेव्ह आहे किंवा लाईट आहे ती लाईटची इंटेन्सिटी कशी असणार आहे, इट मस्ट बी मोर इंटेन्स. बरोबर. आणि इथं सुद्धा इंटेन्सिटी जास्त असणार आहे पण बघा इथं काय होत आहे, तर हे ॲपर्चर जास्त असेल तर मोर नंबर ऑफ लाईट वेव्स कॅन बी पास थ्रू दिस ॲपर्चर. बरोबर. म्हणजेच काय, हे जे काय लाईटचे सोर्स आहेत ते काय होणार, एकमेकांमध्ये कोइन्साइड होणार आणि एकमेकांमध्ये कोइन्साइड झाल्यामुळे इथं जो आपल्याला पॅटर्न मिळणार आहे इंटरफरन्स पॅटर्न तो कसा होणार आहे, ब्लर होणार आहे. आणि मग ती जी ब्लरिंगची कन्सेप्ट आहे ती जर कमी करायची असेल किंवा आपल्याला रेड्यूस करायची असेल तर काय करायला लागेल, दॅट सोर्स और 2 स्लिट्स शुड बी नॅरो. नॅरो स्लिट्स असतील तर मोर इंटेन्सिटी किंवा लार्जर इंटेन्सिटीची लाईट बाहेर पडणार आहे आणि मग इट रेड्युसेस द ब्लरिंग ऑफ इंटरफरन्स pattern. Okay. Next, see the separation between 2 slits must be small in comparison to the. आता 2 slits मधलं separation. This is the first slit and second slit. बरोबर. या 2 slit मधलं distance म्हणजे काय आलं, हे separation between 2 slits. It must be small as compared to the distance between plane containing the slits. प्लेन कंटेनिंग स्लिट्स म्हणजे ही प्लेन आली अँड द ऑब्झर्विंग स्क्रीन. इथं जी ऑब्झर्विंग स्क्रीन असणार आहे या दोन्हीमधला डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स 2 स्लिट मधलं डिस्टन्स हे या 2 प्लेन मधल्या डिस्टन्सपेक्षा कमी असलं पाहिजे. का कमी असलं पाहिजे, जर हे कमी असेल तर काय होणार आहे, जी काय इंटरफरन्स फ्रिंजेस मिळणार आहे त्या इंटरफरन्स फ्रिंजेसची जी विड्थ आहे विच विल बी सफिशियंटली लार्जर. इथं जी काही इंटरफरन्स म्हणजे डार्क ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत त्यांची जी फ्रिंज विड्थ आहे, फ्रिंज विड्थ म्हणजे काय, 2 नेबरिंग ब्राईट और डार्क फ्रिंजेस मधला डिस्टन्स म्हणजेच काय म्हणणार, फ्रिंज विड्थ. बरोबर. आणि ती जी फ्रिंज विड्थ आहे इट मस्ट बी सफिशियंटली लार्ज सो दॅट
we can measure the distance. That distance between two slits can be measurable. Distance between two fringes should be measurable and the fringes are well separated. मग ह्या ज्या फ्रिंजेस आहेत त्या वेल सेपरेटेड असणार आहेत. कधी जर हे डिस्टन्स ॲज कम्पेअर्ड टू दिस डिस्टन्स स्मॉल असेल तर आपल्याला जी फ्रिंज विड्थ मिळणार आहे विच मस्ट बी सफिशियंटली large to be measurable and the fringes are well separated, hence we get well defined and steady interference pattern. Okay, and last one is the two waves should be in the same state of polarization. पोलरायझेशनची आपण कन्सेप्ट बघितलेली आहे. पोलरायझेशन म्हणजे काय तर जी काय अनपोलराइज्ड लाईट आहे ती अनपोलराइज्ड लाईट पोलराइज्ड लाईटमध्ये कन्व्हर्ट करण्याची प्रोसेस म्हणजेच काय पोलरायझेशन. ओके, आणि जर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न वेल डिफाईन्ड आणि स्टेडी मिळायला पाहिजे असेल तर दॅट टू वेव्स शुड बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. म्हणजे ज्या काही दोन वेव्स त्या स्लिटमधून बाहेर पडणार आहेत त्या सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये पाहिजे. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये असेल तर इंटरफर होताना आपल्याला जो काय फ्रिंज मिळणार आहेत त्या फ्रिंजेस सुद्धा वेल डिफाईन्ड फ्रिंजेस अशा मिळणार आहेत. अंडरस्टँड, दीज आर द 6 कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. कोणकोणते आहेत? द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहिरंट. कोहिरंट म्हणजे काय सेम फेज डिफरन्स किंवा सेम फेज किंवा आपण काय म्हणतो वेवलेंथ सेम, दॅट इज द कोहिरंट सोर्सेस. किंवा सेम सोर्सपासून जे काही दोन सेकंडरी सोर्स निघणार आहेत त्याला आपण काय म्हणतो कोहिरंट सोर्सेस. ओके, सेकंड, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय सिंगल कलर्ड म्हणजेच काय सिंगल वेवलेंथ. ओके, नेक्स्ट इज द टू इंटरफरिंग वेव्स मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. दोन इंटरफरिंग वेव्ह आहेत त्यांचा ॲम्प्लिट्यूड सेम असलं पाहिजे. ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर आपल्याला एकदम वेल डिफाईन्ड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. कारण ॲम्प्लिट्यूड जर सेम असेल तर इंटेन्सिटी डार्क फ्रिंजला 0 मिळणार आणि ब्राईट फ्रिंजला मॅक्झिमम मिळणार आहे. बरोबर. देन नेक्स्ट, द टू स्लिट शुड बी नॅरो. दोन स्लिट्स ज्या आहेत त्या नॅरो असल्या पाहिजेत. नॅरो असतील तर काय होणार आहे इंटेन्सिटी म्हणजे मोर इंटेन्सिटीनं लाईट पास होणार आहे अँड देअरफॉर वी गेट द or it reduces the blurring of that interfering pattern. Okay, next is the separation between two slits must be small in comparison to the distance between plane containing slits and the observing screen. हे डिस्टन्स दोन स्लिटमधला ऑब्झर्विंग स्क्रीन आणि स्लिटचा प्लेन जो आहे यांच्यामधल्या डिस्टन्सपेक्षा कमी असलं पाहिजे. असं असेल तर आपल्याला काय मिळतं इथं जे इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे त्या इंटरफरन्स पॅटर्नची फ्रिंज विड्थ जी आहे ती कशी असणार आहे जास्त असणार आहे. it should be measurable and therefore we get the well separated fringes. Understand? And next last one is the two waves should be in same state of polarization. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन मध्ये असेल तर इंटरफरन्स होताना कोणत्याही प्रकारचं ओव्हरलॅपिंग होणार नाही. आणि जर ते दोन स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजे एक अनपोलराइज्ड लाईट असेल आणि एक पोलराइज्ड लाईट असेल तर काय होणार अनपोलराइज्ड लाईट म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जाणार. पोलराइज्ड लाईट म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये. मग अनपोलराइज्ड लाईट पोलराइज्ड लाईटमध्ये काय होते मिक्स होते आणि मग आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एकतर दोन्ही लाईट पोलराइज्ड स्टेटमध्ये असले पाहिजेत किंवा दोन्ही अनपोलराइज्ड स्टेटमध्ये असले पाहिजेत. ओके, दिस द लास्ट पॉईंट. अंडरस्टँड? Thank you.